नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, CETची एक्झाम 2 ऑगस्ट रोजी झाली होती आणि 3 ऑगस्ट रोजी आन्सर की पण रिलीज झाली होती. आता फायनल आन्सर की आलेली आहे. दिनांक 11/8/2026ला फायनल आन्सर की आलेली आहे. आता आपण बघूया फायनल आन्सर कीनुसार काही चेंजेस केलेत का त्यांनी कुठल्या क्वेश्चनमध्ये, ते सुद्धा बघूया. आणि आपल्याला वेळ दिला होता 3 तारखेपासून ते 7 तारखेपर्यंत जे काय ऑब्जेक्शन असतील ते मेलद्वारे कळवण्यासाठी. आता त्याच्या बेसिसवरती फायनल आन्सर की आलेली आहे. तर आपण आता बघूया की फायनल आन्सर कीमध्ये कुठल्या क्वेश्चनमध्ये काय चेंजेस झालेत. तर हे पाहू शकता, फायनल आन्सर की कॉमन एंट्रन्स टेस्ट 2026 CET PITC यशोदान PCMC. आता पार्ट 1 हा GSचा आहे, पार्ट 2 हा CSETचा आहे. आपण चेक करूया रिमार्कमध्ये. तर काय दिले बघा, रिमार्क नोट दिले. फॉर क्वेश्चन नंबर 49 बोथ ऑप्शन्स आर कन्सिडर्ड करेक्ट. म्हणजे क्वेश्चन नंबर 49 जो आहे A अँड C याचे दोन्ही ऑप्शन जे आहे हे करेक्ट आहेत. म्हणजे ज्यांनी A केलं आहे तो पण करेक्ट आहे आणि ज्यांनी C केले मार्क तो पण करेक्ट आहे. बाकी बघा CSETमध्ये एकही क्वेश्चन चुकीचा किंवा ऑप्शन चुकीचा नाही, परफेक्ट आहे. क्वेश्चन पेपर जो आहे तो सर्व कन्सिडर करून त्यांनी फक्त एका क्वेश्चनमध्ये चेंजेस केलेले आहेत. ते पण काय केलं आहे, ज्यांनी A आणि C जे टिक केलेलं आहे, आन्सर मार्क केलेला आहे, राऊंड केलेला आन्सर आहे, ते बरोबर गृहीत धरलेलं आहे. आता साधारण ह्याला एक 8 ते 9 दिवस फायनल आन्सर कीसाठी गेले. आता पुढच्या वीकमध्ये किंवा त्याच्या पुढच्या वीकमध्ये ह्या ऑगस्टमध्येच निकाल लागण्याची शक्यता आहे. मी तुम्हाला जसा निकाल लागेल त्याच्यानंतर मग इंटरव्ह्यूसाठी आपल्याला काय प्रिपरेशन करायचे ते सुद्धा सांगणार आहे. आणि इंटरव्ह्यूसाठी किती जण पात्र होत आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत. आणि कट ऑफ आपण गेल्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. तुम्हाला जर माहीत नसेल कट ऑफ 2025चा किती आहे काय आहे, तर तो सुद्धा कट ऑफ जो आहे तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेला आहे आपण. तर तो एकदा कट ऑफ तुम्ही पाहू शकता. जनरलचा वगैरे सर्व कॅटेगरीचा डिस्कस केलेला आहे. तर यावर्षीचा सुद्धा आपण एक्सपेक्टेड कट ऑफ पण डिस्कस केलेला आहे. तर येणाऱ्या ह्या ऑगस्टमध्येच तुमचा निकाल लागू शकतो. इंटरव्ह्यूसाठी शॉर्टलिस्ट केले जातील कॅन्डिडेट. तर आपण बघूया. तुम्ही आता फक्त तुमचं जे आन्सर आहे 49 हे A आहे का C आहे ते करेक्ट करून घ्या. ज्यांनी जे अदर दॅन आन्सर आहे B किंवा D त्यांचं ते चुकीचंच आहे. तर आपण आता बघूया रिझल्ट कधी लागतो आहे. रिझल्ट लागल्यानंतर आपण पुढची स्ट्रॅटेजी डिस्कस करूया. थँक्यू.